अनुग्रहम च्या कृपेने तुकोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली ही नित्याची प्रवचन सेवा, या प्रवचन सेवेमध्ये उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून हे ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचं आहे। 142 क्रमांकाच्या ओवीचा आज विचार आहे। 4था अध्याय सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून जो काही दिव्य असा उपदेश करतात, त्या दिव्य उपदेशामध्ये भगवंतांनी यज्ञाचे काही प्रकार सांगितले। मनुष्य आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या उद्देशाने जर चांगल्या उद्देशाने जर गोष्टी करू लागला तर त्याची प्रत्येक क्रिया यज्ञ होऊ शकते। फक्त आपला उद्देश मात्र भगवंताची प्राप्ती पाहिजे। देवाच्या प्राप्तीकरता केलेलं काम सुद्धा यज्ञ होऊ शकतं। व्यापक उद्देश पाहिजे। समाजाची सेवा म्हणून एखादा मनुष्य कुठलंही कार्य करायला लागला, कर्म करायला लागला तर त्याचं कर्मच ते यज्ञ होऊ शकतं। कोणतंही कार्य असेल, कर्म असेल, ते संकुचित बुद्धीने केलं तर तो स्वार्थ होतो, आणि ते व्यापक बुद्धीने केलं तर तो यज्ञ होतो। मग प्रत्येक गोष्ट यज्ञ होऊ शकते, फक्त आपला त्याचा उद्देश जो आहे तो व्यापक पाहिजे। म्हणून भगवंतांनी मागच्या श्लोकामध्ये जो 5 यज्ञ सांगितले, त्याच्यामध्ये पहिला यज्ञ सांगितला द्रव्य यज्ञ। द्रव्य यज्ञ म्हणजे आपल्याकडे जे द्रव्य आहे ते दुसऱ्याला देणं। आपल्याकडे जर भरपूर असेल आणि एखादा दीन असेल, दुःखी असेल, त्याला गरज असेल कोणत्याही गोष्टीची, पैसाच देणं असं नाही, काही जे असेल ते आपण त्याला देऊ शकतो। अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, द्रव्यदान असेल, काही नाही देता आलं तर दुसऱ्याला मानदान, नमस्कार करून एखाद्याला मान देणं, हे सुद्धा फार मोठं यज्ञच आहे। म्हणून द्रव्य यज्ञ सांगितला। त्याच्यानंतर भगवान म्हणतात की पुढे तपयज्ञ आहे। तप करायचं आपल्या जीवनामध्ये, तपाने इंद्रियांची शुद्धी होते। तप शब्दाचा उलटा अर्थ केला तर काय होतो? तप उलट केलं तर काय होतं? पत। जो तप करतो त्याची देवाजवळ पत असते। देवाजवळ पत कोणाची? जो तप करतो त्याची। मग तपाचे आपण काही प्रकार पाहिले। तपामध्ये सात्विक, राजसिक, तामसिक हे तप आहे, पण खरं तप कोणतं? अहो, दुःख सहन करणं सुद्धा फार मोठं तप आहे। अपमान सहन करणं सुद्धा फार मोठं तप आहे। पण अपमान तप म्हणून सहन करायचं, दुःख तप म्हणून सहन करायचं। मला भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे याच्याकरता केलेलं जे काही तप असेल, मग कायिक असू द्या, वाचिक असू द्या, मानसिक असू द्या, कोणताही उपवास असू द्या, फक्त त्याचा उद्देश हा देवाची प्राप्ती पाहिजे। मग तीर्थयात्रा असतील हे सगळं तपामध्ये मोडतं, उपवास असतील हे सगळं तपामध्ये मोडतं। म्हणून तपोयज्ञ सांगितला। त्याच्यानंतर पुढे भगवंतांनी योगयज्ञ सांगितला, स्वाध्याय यज्ञ सांगितला। स्वाध्याय आपल्या जीवनामध्ये काहीतरी रोज पाहिजे, नामस्मरण पाहिजे, काही चिंतन पाहिजे। ज्यांना वेद येत असतील किंवा वेदाचा अधिकार असेल त्यांनी वेदाचं चिंतन केलं पाहिजे। नसेल वेद आपल्याला कळत तर आपण पुराणाचं चिंतन केलं पाहिजे, शास्त्राचं चिंतन केलं पाहिजे। आणि काहीच नसेल तर आपलं देवाचं नामस्मरण सकाळी उठल्यानंतर करणं हा सगळ्यात मोठा यज्ञ आहे। नाम जप यज्ञोतो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थ। भगवान म्हणतात यज्ञानाम जप यज्ञोस्मी,
सगळ्या यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे, म्हणून नामस्मरण करणं हा सगळ्यात मोठा यज्ञ आहे. नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. हे आपल्याला कथा माहिती असेल. एकदा पांडवांना यज्ञ करायचा होता आणि यज्ञ करण्याकरता म्हणून ते बकदालभे नावाच्या ऋषीकडे गेले. आम्हाला यज्ञ करायचा आहे, चला यज्ञ करायला चला. ते ऋषी म्हटले, माझा असा नियम आहे, माझी अशी अट आहे की ज्याने 100 यज्ञ केलेले असतील, 100 यज्ञाचं पुण्य ज्याच्याकडे असेल त्याच्याच घरी मी यज्ञ करायला जातो. तुमच्याकडे 100 यज्ञाचं पुण्य आहे का, तर मी येतो. ते पांडव म्हटले, आम्हाला आता पहिलाच यज्ञ करायचा आहे. तुम्ही म्हणत असाल तर तुमच्याकडून आम्ही 100 यज्ञ करतो, पण आमच्याकडे 100 यज्ञाचं पुण्य नाही. मग ते म्हटले, मी येऊ शकत नाही, दुसरा कोणी बघा यज्ञ करणार असेल. पांडव घरी आले, निराश झाले, हताश झाले. काय करायचं, यज्ञ तर करायचं आहे, पण ऋषी तर काही यायला तयार नाही. ऐका, मग काय करायचं. चेहरा थोडासा उदास झालेला होता. द्रौपदीने चेहरा पाहिला आणि द्रौपदी म्हणायला लागली, तुमच्या जीवनात काहीतरी दुःख दिसतंय. पतीचा चेहरा पाहून जिला कळतं ती पतिव्रता, यांच्या मनात काय चाललंय. पतीच्या सुखात सुख, पतीच्या दुःखात दुःख. ती म्हणायला लागली, तुम्ही दुःखी असल्यानंतर मी सुखी राहू शकत नाही. का तुम्ही दुःखी झाले. ते म्हणले, एकच दुःख आहे, यज्ञ करायचा आहे, पण ऋषी काही यायला तयार नाही. का ऋषी येत नाही. म्हटले, आपल्याकडे 100 यज्ञाचं पुण्य नाही. द्रौपदीने सांगितलं, मी आणू का ऋषीला. तेव्हा पांडव म्हणायला लागले, आम्ही एवढे 5 मोठे मोठे, आमच्याकडून ऋषी आले नाही कारण पुण्य नाही. बरं, नियम असा असतो, पतीकडे जे पुण्य असतं त्यातला अर्ध पत्नीकडे असतं. तू कशी काय आणणार ऋषीला. म्हटले, तुम्हाला काय करायचं, आणलं म्हणजे झालं ना, प्रयत्न करून बघ. द्रौपदी ऋषीला आणण्याकरता गेली, नमस्कार केला. ऋषी म्हटले, कशा करता आली द्रौपदी. म्हटले, यज्ञ करायचं आहे, आमच्या पतींनी तुम्हाला बोलवलंय. ते म्हणायला लागले, अगं पती येऊन गेले, तुझ्या पतीने तुला निरोप सांगितला नाही का. म्हटले, काय. ज्याच्याकडे 100 यज्ञाचं पुण्य पूर्वी असतं त्याच्याकडेच मी यज्ञ करायला जातो, दुसऱ्याकडे मी यज्ञ करायला जात नाही. ती द्रौपदीने हात जोडले. म्हणले, ऋषी तुम्हाला 100च पाहिजे का 1000चं पाहिजे. म्हणले, 1000चं पाहिजे. असं म्हटल्यानंतर म्हटले, द्रौपदी तुझ्याकडे 1000चं आहे का. ती नाही, 1000 नाही, 1,00,000 यज्ञाचं पुण्य आहे. आणलं कुठून एवढं 1,00,000 यज्ञाचं पुण्य. द्रौपदी म्हटली, मी तुमच्याकडे येत असताना प्रत्येक पावलाला देवाचं नामस्मरण केलं. आणि धर्मशास्त्र सांगतं, नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. एक नामस्मरण केलं आणि पाऊल टाकलं का एक यज्ञ झाला. आणि तुमच्याकडे येताना मी लाखो पावलं चालून आले, माझे लाखो यज्ञ झाले. ऋषींनी लगेच पिशवी भरली, म्हणले, चला आता यज्ञ करायला. दृष्टांत संपला. कशाकरता सांगितला. यज्ञ. आपल्याला हा यज्ञ सगळ्यांना करता येतो नाही. आपल्याला द्रव्य यज्ञ करता येत नाही, आपल्याला तपयज्ञ करता येत. स्वाध्याय यज्ञाला त्या ठिकाणी विशेषत्वाने गोविली. 142 क्रमांकाची ओवी बघा. एकी शब्दी शब्दू यजिजे, तो वागयज्ञू म्हणिजे, ज्ञाने ज्ञेय गमिजे, तो ज्ञान यज्ञू. 2 यज्ञ या ठिकाणी सांगितले. एकी म्हणजे काही लोक जे असतात, शब्दी शब्दू यजिजे म्हणजे शब्दामध्येच शब्दाचं यजन करतात आणि त्या यज्ञाला वागयज्ञ असं म्हणतात. म्हणजे ही वाणी आहे, या वाणीच्या द्वारे सुद्धा आपल्याला यज्ञ करता येतो. आता आपण नामस्मरण केलं, हा वाणीचा यज्ञच आहे. अहो, मुखाने चांगलं बोलणं हा सुद्धा काय आहे, यज्ञ आहे. ज्याच्याकरता देवाने हे मुख दिलंय त्याने ते करणं ते यज्ञच आहे. आपल्या प्रत्येक इंद्रियाच्यावर एक एक देवता बसलेली आहे. मागे आपण चिंतन करून आलो. हाताची देवता वेगळी आहे, कानाची देवता वेगळी आहे, डोळ्याची देवता वेगळी आहे, वाणीची देवता आहे. आणि ज्यावेळेस आपण भगवंताचं चिंतन करायला लागतो त्यावेळेस ती देवता प्रसन्न होते, तो यज्ञ होतो. आपण जर असं शब्द बोललो
की दुसऱ्याला आनंद वाटेल असे शब्द जरी बोललं तरी तो यज्ञ झाला. म्हणून ज्ञानोबारायांनी लिहिलंय, साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, वेची ते वचन जेणे राहे समाधान. असं माणसाने वचन बोलावं की जेणेकरून आपल्यालाही समाधान राहील, सगळ्यांना समाधान प्राप्त होईल. म्हणून यज्ञ तो सुद्धा आहे. ज्ञानोबारायांनी या ठिकाणी त्या वाघयज्ञाचं, ज्ञानोबारायांनी काय केलं? वाघयज्ञच केला ना. पसायदानामध्ये ज्ञानोबारायांनी पसायदान मागत असताना मी यज्ञ केला असं म्हटलंय. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे. हो, मी वाणीचा यज्ञ या ठिकाणी केला. आपण पसायदानाचं चिंतन करताना करून आलो. यज्ञ शब्दाचे 3 अर्थ आहेत: देवता पूजन, संगतीकरण आणि दान. यज्ञ शब्दामध्ये यज धातू आहे आणि त्या यज धातूचे 3 अर्थ आहेत: देवता पूजन, संगतीकरण, दानेषु यज. तर मग देवता पूजन केलं वाणीने, म्हणजे वाणीने देवाची स्तुती केली. वाणीने संगतीकरण केलं, म्हणजे मोठ्या मोठ्या महात्म्यांचं संगतीकरण माझ्या वाणीने केलं. ज्ञानोबारायांनी काय केलं? हे गीतेचे शब्द आहेत, त्या गीतेच्या शब्दावर आपली ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणजे भगवंताचे जे शब्द आहेत त्याच्यात आपले शब्द यजन केले. लक्षात ठेवा, एकी शब्दे शब्दू यजिजे. वाघयज्ञ आहे तो. मोठ्यांचे जे शब्द आहेत, ज्ञानोबाराय म्हणतात ही गीता म्हणजे फार मोठी आहे, साक्षात भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. गीता जाणं हे मूर्ती, वाङ्मयी मूर्ती श्री प्रभूची. आणि अशी असणारी गीता, त्या गीतेवर मी ज्ञानेश्वरी लिहिली. गीतेचे शब्द आहेत, त्याच्यात माझे शब्द मी मिसळले. म्हणून हा माझा काय झाला? वाघ यज्ञ झाला. संगतीकरण आणि दानेषु, दान करणं. वाणीने दान करता येतं आपल्याला. तुम्ही म्हणाल वाणीने काय दान करायचं? भगवंताच्या कथेचं दान करायचं. हो, म्हणून त्या गोपींनी वर्णन केलंय, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवी गृणंती ते भूरिदा जनाः. म्हणजे तुमच्या ज्या कथा आहेत, कल्मशाचं अपहरण करणाऱ्या मोठ्या मोठ्या ऋषीमुनींनी ज्याची स्तुती केलेली आहे, श्रवण केल्याबरोबर मंगल करून देणारा, ते कोणी, जे कोणी देतात, जे कोणी कथा घेतात, त्यांच्यासारखा जगात दानी दुसरा कोणी नाही. म्हणून वाग्दान वाणीचं दान आहे. एखाद्या मनुष्याला भगवंताचं नामस्मरण सांगणं, कथा सांगणं, कीर्तन सांगणं, हे सुद्धा वाणीचं दान आहे, वाघ यज्ञ आहे. म्हणून शब्दी शब्दू यजिजे म्हटलंय. शब्दामध्ये आपले शब्द टाकायचे. आणखीन थोडंसं चिंतन करता येतं. शब्दात शब्द टाकायचे म्हणजे नेमकं काय करायचं? आपल्याकडे श्रीगुरूंनी एखादा आपल्याला गोष्ट शिकवली, उदाहरणार्थ गीता त्यांनी शिकवली संहिता, मग श्रीगुरू म्हणतात मी सांगितलं तसं म्हणा. ते पुढं म्हणतात, आपण त्यांच्या मागे म्हणतो. म्हणजे त्यांच्या शब्दात आपण काय करतो? आपला शब्द टाकतो. श्रीगुरूंनी जसं सांगितलंय त्याप्रमाणे वागणं बोलणं म्हणजे शब्दी शब्द यजुजे. ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही ज्ञानेश्वरी लिहिली, चांगली गोष्ट आहे, पण तुमचा अनुभव सांगा. मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, आम्हाला तुम्ही काहीतरी उपदेश करा, मग आम्ही आमचा अनुभव सांगू. मग गुरूंनी जे काही शब्द सांगितले त्याच्यामध्ये आपले शब्द घालून आपला अनुभव लिहिला. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी एक प्रकारे वाघयज्ञ केला. म्हणून आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञ तोषावे. एकी शब्दी शब्दू यजिजे तो वाघयज्ञू म्हणजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान यज्ञू. आणि पुढे एक ज्ञानोबारायांनी यज्ञ सांगितला, तो म्हणजे ज्ञान यज्ञ सांगितला. तो ज्ञान यज्ञ कोणता आहे? त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान यज्ञू. ज्ञानाच्या द्वारे ज्ञेय प्राप्त करून घेणं हा ज्ञान यज्ञ आहे. फार महत्त्वाचा हा यज्ञ आहे. ज्ञान यज्ञ आहे, याचं चिंतन मागे विस्ताराने झालेलं आहे.
ज्ञेयाला प्राप्त करून घ्यायचं. ज्ञेय आहे परमात्मा. ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामी. भगवान परमात्मा म्हणतात मी तुला ज्ञेय सांगतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी जाणण्यापेक्षा एक परमात्म्याला जाणलं, परमात्माच ज्ञेय आहे. बाकी आपण किती जरी जाणलं तरी सुद्धा ते जाणणं जे आहे ते अज्ञानच आहे. एर भव स्वर्गादी ज्ञाने. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सगळी भवस्वर्गाची ज्ञानं असतील, या मृत्यूलोकातलं ज्ञान झालं तर मनुष्य ज्ञानी समजतो. नाही, ज्ञानोबा राय म्हणतात स्वर्गातलं ज्ञान झालं, पाताळातलं ज्ञान झालं तरी सुद्धा ते ज्ञान अज्ञानच आहे. मग खरं ज्ञान काय? परमात्म्याचं ज्ञान झालं की ते खरं ज्ञान. म्हणून परमात्म्यालाच ज्ञेय, जाणण्यास योग्य असं म्हटलेलं आहे. पण परमात्म्याला कसं जाणायचं? तर ज्ञानोबा म्हणतात ज्ञाने ज्ञेय गमिजे. ज्ञानाच्या द्वारे ज्ञेयाची प्राप्ती होते. पण परमात्म्याला ज्ञेय याच्याकरताच म्हटलंय. हो, तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते तेनेची कारणे जे ज्ञाने वाचोनी कवने उपाये नाही. ज्ञानोबा म्हणतात ज्ञेय ऐसे म्हणणे. त्याला खरं तर ज्ञेय सुद्धा म्हणता येत नाही बरं का. केवळ निर्विशेष जे ज्ञान आहे, ज्ञातृ ज्ञेयाविन नुसदेची जे ज्ञान, केवळ निर्विशेष असं ज्ञान आहे ते खरं परमात्म्याचं स्वरूप आहे. मग त्याला ज्ञेय का म्हटलं? त्याला ज्ञेय एवढ्या करता म्हटलं. ज्ञानोबा म्हणतात तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तूशी येण्याची कारणे. वस्तूला म्हणजे परमात्म्याला याच्याकरताच ज्ञेय म्हटलं. का ज्ञेय म्हटलं? जे ज्ञाने वाचोनी कवने उपाया नाही. ज्ञाना वाचून जाणलं जात नाही म्हणून त्याला ज्ञेय म्हटलं. वास्तविक पाहता ते ज्ञेय नाही. हो हो, असताची व्यावृत्ती सत म्हणू आली श्रुती. वास्तविक पाहता त्याला सच्चिदानंद सुद्धा म्हणता येत नाही, पण असत नाही सांगायचंय म्हणून सत म्हणलं. ते दुःखरूप आहे सांगायचंय, दुःख नाही म्हणून त्याला आनंदरूप म्हटलं. ते जड नाही हे सांगण्याकरता त्याला चिद्रूप म्हणावं लागलं. वास्तविक पाहता त्याला काही म्हणता येत नाही, कोणता शब्द तिथे जात नाही म्हणून त्याला ज्ञेय म्हटलं. एवढाच अर्थ घ्या. आणखी ज्ञानोबा म्हणतात ते ज्ञेय गा ऐसे आधी जया नसे परब्रह्म आपैसे नाव जया. ते ज्ञेय कसं आहे की ज्याला कुठल्याही प्रकारचा आदी नाही, जे सगळ्यांचं आदी आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. असा जो ज्ञेय असलेला परमात्मा आहे, ज्ञानाच्या द्वारे त्या ठिकाणी ज्ञेयाची प्राप्ती होते. म्हणून ते ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त करून घेतात काही योगी. आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान ज्याला म्हणतात, हे प्राप्त करून घेतात आणि त्याद्वारे गुरु त्याला ज्ञान देतात. ज्ञान दिल्यानंतर ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे संता या भजावे सर्वस्वेशी. पुढं सांगितलं मग अपेक्षिता आपुले तेही सांगतील पुशिले जेने अंतकरण बोधले संकल्पा नाही. त्याला बोध प्राप्त होतो. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. म्हणून त्याला ज्ञेय असं म्हटलं. हे अर्जुना सकळ कुवाडे. हे सगळं सांगितलं अर्जुन. आपण हे काय आहे? सकळ कुवाडे. जे अनुष्ठिता अति साकडे परी जितेंद्रियासीची घडे योग्यता वशे. भगवान म्हणतात अर्जुना हे जे मी तुला सांगितलं, शेवटचा यज्ञ सांगितला, हा ज्ञानयज्ञ, हा कसा आहे? सगळ्यात सोपा आहे. बरोबर आहे का? सोपा आहे म्हणता. हे अर्जुना सकळ कुवाडे. कुवाडे म्हणजे सगळ्यात अवघड. हो, ज्ञानयज्ञ कसा आहे? अवघड आहे. हो, का अवघड आहे? पुढे सांगितलंय त्याचं कारण. जे अनुष्ठिता अति साकडे, त्याचं अनुष्ठान करणं अति दुर्धर आहे. त्याच्याकरता मल जावा लागतो, विक्षेप जावा लागतो आणि आवरण जावं लागतं. तो साधन चतुष्ट संपन्न असावा लागतो. हो, इकडं तिकडं बघणारा चालत नाही. अंतर्मुख इंद्रिय करावी लागतात. कारण आणि अंतर्मुख इंद्रिय तेव्हाच होतात जेव्हा मल विक्षेप जातो. लक्षात ठेवा. विक्षेप जर गेलेला नसेल तर मन चंचल होतं जास्त. म्हणून भगवान म्हणतात हे थोडंसं काय अवघड आहे म्हणे.
हे अर्जुना सकळ कुवाडे, जे अनुष्ठिता अति साकडे. म्हणजे पहिल्यांदा एकतर ऐकायला अवघड आहे, समजत नाही. बाकीचं लगेच समजतं माणसाला, पण त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाच्या संबंधी जे चिंतन आहे, निर्गुणाच्या संबंधी चिंतन आहे, त्याला बुद्धीचा कस लागतो. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिबी असं म्हटलंय. त्याला बुद्धी अशी टोकदार झालेली लागते. त्याला झोप येऊन चालत नाही, आळस येऊन चालत नाही. आणि विचार करता करता ज्ञानोबारायांनी म्हटलंय, करिता जाती भोगसे बुद्ध्याधिकाचे. हो हो, व्रताचरणे कर्कशे, विवेक सर्वने खरपुसे, करता जाती भोगसे बुद्ध्याधिकाचे. बुद्धीला भोगसे पडतात, इतकं चिंतन करावं लागतं. आणि मग सारखं निधिध्यासन करावं लागतं. मग थोडंसं एक कुवाडे आहे म्हणजे कठीण आहे. जे अनुष्ठिता अति सांगडे, अनुष्ठिता म्हणजे तत्स्वरूप होऊन जाणं अवघड आहे. कळल्यासारखं वाटतं, परंतु त्या ठिकाणी अनुभवाच्या वेळेस ते फलद्रूप होत नाही. पण मग कोणालाच कळणार नाही का? अहो तुम्ही नुसतं अवघड अवघडच म्हणायला लागले तर कोणच याचं आचरण करणार नाही. म्हटले आहे, काही लोकांना याचं अनुष्ठान करता येतं. तसं पाहायला गेलं तर सोपंसुद्धा आहे आणि अवघडसुद्धा आहे. सोपे आहे, चित्त सहाय्य झाली आहे. हां, थोडे आहे चित्त सहाय्य झाली आहे. थोडे आहे चित्त सहाय्य झाले. परी जितेंद्रियाशीची घडे योग्यता वशे. जो जितेंद्रिय आहे, म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी तरी योगासारखे सोपे काय आहे. जितेंद्रिय जो मनुष्य आहे त्याला मात्र योग्यता प्राप्त होते आणि त्याला मात्र निश्चितच हा ज्ञानयोग सुद्धा त्याच्याकरता सोपा आहे. आपण नेहमीच ओव्यांचं चिंतन करतो. जितेंद्रिय म्हणजे ज्याने इंद्रिय आपली अंतर्मुख केली तो. आत्मप्रभा नित्य नवी तेची करुणी ठाण दिवी, जो इंद्रियाशी चोरोनी जेवी तयाशीच फावे असं म्हटलेलं आहे. इंद्रिय जी असतात ती बहिर्मुख होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आत्मज्ञान होत नाही. इंद्रिय जी आहेत ती नेहमी बाहेर धावतात. प्रवचनात बसलं तरी बोलणं चालूच राहतं, इकडं तिकडं बघणं चालूच राहतं. आपल्याला विक्षेप होतो, दुसऱ्याला विक्षेप होतो. काय विचार, कारण ती इंद्रिय विचित्र आहेत, चंचल इंद्रिय आहेत. म्हणून परी जितेंद्रियाशीची घडे, त्या ठिकाणी योग्यता अवश्य. पण जो कोणी जितेंद्रिय आहे, जयाची आवडी, न गणिती ब्रह्मचर्याची साखडी, निष्ठुर होनी बापुडी इंद्रिय करती. असे जे कोणी असतात, इंद्रियांचं ज्यांनी दमन केलेलं आहे, ज्यांनी त्या ठिकाणी इंद्रियांना आवरलंय, त्यांना मात्र हे अवघड नाही. त्यांना परमात्म्याची प्राप्ती मात्र सुलभ आहे, सहज आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, परी जितेंद्रियाशीची घडे योग्यता वसे, ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले, म्हणून आपणातही केले आत्महवन. ते जे कोणी जितेंद्रिय आहेत, ज्यांनी योग्यता प्राप्त केलेली आहेत, असे मोठे मोठे साधू संत आहेत. त्यांनी काय झाले, ते याच्यामध्ये या ज्ञानयोगामध्ये प्रवीण तेथ भले, ते प्रवीण झाले. याच्यामध्ये प्रवीण झाले म्हणजे त्या ठिकाणी निष्णात झाले, पारंगत झाले. ज्ञानेश्वर महाराज आदी संत जेवढे काय होऊन गेले, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं, तुकोबाराय स्वतः सांगतात, इंद्रियाचे धनी आम्ही काम क्रोध बंदी खानी, तुका मने दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आम्ही इंद्रियांचे धनी झालो, आम्ही खरे स्वामी झालो. हो, इंद्रिय आमच्या बाहेर आता जात नाहीत. आम्ही म्हणेल त्याप्रमाणे आमची इंद्रिय वागतात. त्या ठिकाणी एकनाथ महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, सगळ्या संतांच्या बाबतीमध्ये हेच सांगता येतं. हो, आपण नेहमी चरित्र ऐकतो, ते अलीकडचे संत रामकृष्ण परमहंस त्यांचं सांगतात. विवेकानंद त्यांचे शिष्य होते. म्हटले गुरुची परीक्षा घेतली पाहिजे, म्हणून ते गुरु करण्याच्या अगोदर त्या रामकृष्ण परमहंसाकडे गेले आणि ते झोपलेले होते. झोपलेले असताना त्यांचा जो हात होता, त्या हातावर त्यांनी पैसे ठेवले. हो,
आपल्या हातावर ठेवले असते तर झोपेत सुद्धा हात खिशात गेला असता, त्या हाताला सवय झालेली आहे. पण ते रामकृष्ण परमहंस असे होते की त्यांचा झोपेत सुद्धा हात असा होता तो असा झाला. मी काय जया ते निदेलिया उपासी, जयाचे चोखटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया ते निदेलिया उपासी वैराग्य, उपासना करतं वैराग्य त्याची. आणि म्हणून असे जे कोणी आहेत, ज्ञानोबाराय सांगतात ते प्रवीण तेथ भले. त्या ज्ञानयज्ञाच्या ठिकाणी ते प्रवीण झाले म्हणजे निष्णात झालेले आहेत. त्यांनी ती योग्यता प्राप्त केलेली आहे. त्यांनी आपली इंद्रिय आवरलेली आहेत. त्यांनी सतत चिंतन ठेवलेलं आहे. आणि योग समृद्धी आथिले, आणि योग समृद्धीने ते संपन्न झालेले आहेत. साधू संतांच्याकडे समृद्धी कोणती असते तर ती समृद्धी लौकिक समृद्धी नसते. संतांची संपत्ती सांगताना तुकोबारायांनी सांगितलं, योग्याची संपदा त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती सोहळा मान. योगी जो असतो त्याच्याकडे संपत्ती कोणती असते? एक त्याग असतो, शांती असते, समाधान असतं, भक्ती असते. ही योग्याची फार मोठी संपत्ती आहे. ही संपत्ती मनुष्य कोणी हिरावून नेऊ शकत नाही. ही संपत्ती आल्यानंतर जीवनामध्ये कधी दुःख येत नाही. म्हणून ही योग्याची फार मोठी संपत्ती आहे. यांच्याकडे योग समृद्धी असते. योग समृद्धी म्हणजे परमात्म्याचं सतत चिंतन, हाच फार मोठा योग आहे. किंवा योग शब्दाचा अर्थ आपण पाहिला, जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी, जयाच्या हृदय भोवनी विराजती. हो, जीव परमात्मा संगमा, जयाचे येणे झाले मनोधर्मा. तो शरीरीची परी महिमा ऐसी पावे. असतो तो शरीरामध्ये, परंतु शरीरात त्याला काय महिमा प्राप्त होते? जीव परमात्मा संगमा, जयाचे येणे झाले मनोधर्मा. जीव आणि ब्रह्म एकरूप झालेले असतात. तो फक्त शरीरात असतो पण परमात्मा स्वरूप झालेला असतो. असे जे महात्मे आहेत हे योगाने समृद्ध झालेले, ते काय करतात? म्हणून आपणापात ही केले आत्महवन. म्हणून त्यांनी काय केलं? आत्महवन केलं. या ज्ञानयज्ञामध्ये आत्महवन करतात. आत्महवन करतात म्हणजे काय करतात? आपल्यामध्येच आपलं हवन करतात. आता आपल्यामध्ये आपलं हवन कसं करायचं? तर आपलं मूळ स्वरूप आहे परमात्मा, ब्रह्म, आत्मा. त्या परमात्म्यामध्ये ह्या जीवात्म्याचं काय करायचं? हवन करायचं. हो, तुका म्हणे बळी, जीव दिला पायातळी. देवाच्या पायाजवळ जीव द्यायचा म्हणजे डोकं फोडून घ्यायचं नाही बरं का. देवाच्या पायावर जीव द्यायचा म्हणजे काय? जीव भाव देवाला द्यायचा. लक्षात घ्या. हो, भगवान परमात्म्याला दुसरं काही आवडत नाही. पत्र, पुष्प, फल हे काही देतो आपण, ठीक आहे, हे प्रतीक आहे. पण भगवंत कधी त्या ठिकाणी आनंदी होतात? ज्यावेळेस मनुष्य जीव जो आहे आपला जीवभाव भगवंताला समर्पित करतो. तुका म्हणे जीवभाव देवा पायी, ठेवून इथे काही न मागते. भगवान म्हणतात बाकीचं काय देण्यापेक्षा तू मला काय, तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तुझा जीवभाव मला दे, हे खरं समर्पण आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात त्यांनी आत्महवन केलं, आपला जीवभाव भगवंताला दिला आणि हे खरे याज्ञिक झाले. हो, तुकोबारायांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विरजा होम याची नावे, देह नवे मी हे जाणावे, मग काजी यावे तरी लागे संकल्पा, वरी लागे संकल्पा. तुकाराम महाराज म्हणतात विरजा होम. विरजा होम म्हणजे काय सांगू का? हा विरजा होम जो असतो तो संन्यास घ्यायला गेल्यानंतर करायला लागतो. जो ज्याला संन्यास घ्यायचा आहे त्याला हा विरजा होम करतात. त्याने पहिल्यांदा विरजा होम करायचा, आपल्या हातानेच आपलं पिंडदान करायचं, सगळं समर्पित करायचं, सगळ्याचा संबंध तोडायचा आणि संन्यासी व्हायचं. आणि तुकाराम महाराज म्हणतात तो विरजा होम जो आहे तो भौतिक आहे. तो विरजा होम जो आहे तो बाह्यदृष्टीचा आहे. खरा विरजा होम जर काय करायचा असेल जीवनामध्ये तर विरजा होम तुकोबाराय सांगतात, विरजा होम याची नावे, देह नव्हे मी हे जाणावे. हो, मी देह नाही असं जाणणं
हाच सगळ्यात मोठा संन्यास आहे. मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. तो निरंतर संन्याशी आहे. हा संन्याशी तरी तेवढ्यापुरता संन्याशी आहे, म्हणजे नंतरचा संन्याशी आहे, आश्रमाचा संन्याशी येतो. परंतु जो व्यवहारात राहून प्रपंचात राहून सुद्धा मी आणि माझं मानत नाही, तो खरा संन्याशी. पण त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दौडावे. तुकाराम महाराज म्हणतात, मला कोणाला येऊ देऊ नका आता आतमध्ये, विक्षेप होतो प्रवचनात, दरवाजा लावा. असे लोक येत राहिले तर प्रवचनात सारखा विक्षेप होईल. झालं, आता पुन्हा साष्टांग नमस्कार सुरू झाला. पहा, विरजा होम आहे हा सुद्धा एक प्रकारे. म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात, तैसा देहांकारू नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तोच परमात्मा संचेला आधीची आहे. म्हणून देहाहंकार जाणं हा सुद्धा फार मोठा यज्ञ सांगितला. कार्याचा कारणामध्ये लय करणं हा फार मोठा यज्ञ सांगितला. कार्यरूप असलेलं हे सगळं दृश्य जगत आहे, ते परमात्मा स्वरूप आहे असं मानणं हा सगळ्यात मोठा यज्ञ सांगितला. आणि आणखीन काही पुढे यज्ञ ज्ञानोबराय भगवान परमात्मा सांगतात, तो पुढे सांगितलेत बघा. 29वा श्लोक बघा सगळ्यांनी. अपाने जुवती प्राणम, प्राणे पानम तथा परे, पानापानगती रुद्ध्वा प्राणायाम परायणाः. भगवान परमात्मा म्हणतात, आता काही जे आहेत ते प्राणायाम करणारे याज्ञिक आहेत, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा यज्ञ आहे, पण प्राणायाम रूपी यज्ञ आहे. हठयोगामध्ये हा प्राणायाम सांगितलेला आहे. यम, नियम, आसन, त्याच्यानंतर धारणा, ध्यान, समाधी. तर त्याच्यामध्ये यम, नियम, आसन झालं की आसन स्थिर करण्याकरता म्हणून प्राणायाम सांगितलं आहे. प्राणायामानंतर मग प्रत्याहार असतो, मग धारणा, ध्यान, समाधी आहे. प्राणायामाचा त्या ठिकाणी मनाशी खूप संबंध आहे. प्राणाचा आणि मनाचा संबंध आहे. आपले प्राण जेवढे लवकर लवकर चालतात तेवढं मन अस्थिर असतं, आणि प्राण जेवढे स्थिर चालतील तेवढं आपलं मन स्थिर होत असतं. म्हणून बघा, मग एखादा मनुष्य जर एकदम असा श्वास जास्त जास्त घेत असेल तर त्याचं मन तेवढं जास्त चंचल असतं, आणि ज्याचे श्वास असे दीर्घ चालतात त्याचं मन लवकर स्थिर होतं. म्हणून ज्याला ध्यान करायचं असेल, चिंतन करायचं असेल, आपल्या पूजा जरी साधी करायची असली तर पहिला प्राणायाम सांगितला आहे. हा प्राणायाम म्हणजे काय ते आता आपल्याला भगवंताने याच्यामध्ये सांगितलं आहे. हा फार मोठा यज्ञ आहे. भगवंताने आपल्याला जे आयुष्य दिलेलं आहे ते वर्षावर दिलं नाही बरं का. लोक म्हणतात माझं आयुष्य 60 वर्षाचं, 70 वर्षाचं, 80 वर्षाचं. नाही, आपल्याला जे आयुष्य दिलं आहे ते श्वासावर आयुष्य दिलेलं आहे. रोजचे श्वास आहेत. रोज आपण किती श्वास घेतो? 21,600 श्वास घेतो असं म्हणतात. तेव्हा आपल्याला भगवंतानी श्वास दिले मोजून, एवढे एवढे श्वास मी तुला दिले, आता हे श्वास तुला किती वर्षात घ्यायचं ते तू ठरव. आपण जर ते श्वास हळूहळू घेतले, दीर्घ घेतले तर आपलं आयुष्य वाढू शकतं. आणि जर आपण जास्त लवकर लवकर श्वास घेतले, जो मनुष्य विनाकारण दुसऱ्यावर रागवतो, जास्त गडबड गोंधळ करतो, त्याचा श्वास लवकर लवकर चालतो. आणि माणसाचे झोपेत सुद्धा जास्त श्वास चालतात बरं का. म्हणून जो जास्त झोपतो त्याचं आयुष्यसुद्धा लवकर कमी होतं. जो विनाकारण जास्त रागवतो त्याचं आयुष्य कमी होतं. खवळलिया कामक्रोधी अंगी भरती अधिव्याधी असं म्हटलंय. ते प्राणीशास्त्रामध्ये असं सांगितलंय, हत्तीचं आयुष्य 200 वर्षाचं आहे. हत्तीचं आयुष्य 200 वर्षाचं का? हत्ती हळूहळू श्वास घेतो. आणि कुत्र्याचं आयुष्य 20 वर्षाचं आहे. कुत्र्याचं आयुष्य लवकर का संपतं? तो लवकर श्वास घेतो. म्हणून माणसाला जेवढे माणसाने दीर्घ श्वास करता येतील तेवढे करावे. पण हे दीर्घ श्वास करणं म्हणजे लगेच जमत नाही. नाही तर एखादा मनुष्य एकदम लगेच आता प्रवचनात बसला, महाराजांनी सांगितलं आता श्वासच घ्यायचा नाही, मरून जाईल तो. त्याचा अभ्यास करावा लागतो. मग तो अभ्यास कसा करायचा?
तर तो अभ्यास भगवंतांनी या श्लोकात सांगितला आहे, त्याला यज्ञ म्हटलं आहे. तो कसा यज्ञ करायचा भगवान सांगतात बघा. अपाने जुहती प्राणम प्राणे प्राणे अपानम तथा परे प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायाम परायणा. अपरे म्हणजे काही योगी जे आहेत ते कसा यज्ञ करतात. अपाने प्राणम जुह्वती, अपानामध्ये प्राणाचं हवन करतात. त्याच्यानंतर पुढे काय करतात. प्राणे अपानम जुह्वती, प्राणामध्ये अपानाचं हवन करतात. आणि पुढे काय करतात. प्राणाप्राणगती रुद्ध्वा प्राणायाम परायणा. प्राण आणि अपान या दोघांची गती काय करतात. रुद्ध करून टाकतात, थांबवतात. आणि त्यांनाच प्राणायाम परायण योगी किंवा याज्ञिक असं म्हणतात. हा सुद्धा यज्ञ आहे बघा. श्वास घेणं सुद्धा काय झालं आता, यज्ञ झाला. किती यज्ञाची व्याख्या सोपी केली भगवंतानी. नाही तुम्हाला तो यज्ञ करता येत ना, अरे तुम्ही श्वास घ्या, फक्त हा प्राणायाम देवा करता असला पाहिजे बरं का. आता काय काय लोक प्राणायाम करतात पण शरीराकरता करतात, तब्येत बरी झाली पाहिजे. त्यांना जर सांगितलं, शास्त्राने सांगितलंय प्राणायाम करा, करणार नाही. पण डॉक्टरनी सांगितलं ना प्राणायाम करा, त्याशिवाय तुम्ही जगू शकणार नाही, मग रोज करतात. हो, शास्त्राने सांगितलंय, तुकाराम महाराजांनी सांगितलं एकादशीचं व्रत करा, निर्जला, करणार नाही. आणि डॉक्टरनी सांगितलं असा तुम्हाला आजार झालाय, 15 दिवस काहीच खायचं नाही, असं म्हटलं की मग करायला तयार होतात लोक. म्हणजे देवापेक्षा विश्वास जास्त कोणावर आहे. डॉक्टरवर आहे, शास्त्रावर विश्वास नाही. पण हे पूर्वीच्या संतांनी हे सगळं सांगून ठेवलंय. आपला प्राणायाम कशा करता पाहिजे. देवा करता असेल तर यज्ञ, आपला प्राणायाम मी सदृढ झालो पाहिजे याच्या करता असेल तर तो यज्ञ होणार नाही. तो करू नये असं माझं म्हणणं नाही. करता तो हे करा, पण शरीर तरी स्वस्थ कशाला असलं पाहिजे. माझं शरीर चांगलं असेल तर मी देवाचं भजन करील याच्या करता ठेवा, म्हणून प्राणायाम करा. मग तो प्राणायाम तुमचा काय होऊन जाईल, यज्ञ होईल. मग हा प्राणायाम कसा करायचा हे ऐकून करू नका बरं का. कोणाचं ऐकून करणं योग्य नाही. त्याला त्याचा मार्गदर्शक कोणी असेल, ज्याने त्याचा अनुभव घेतलेला आहे, त्याच्या मार्गदर्शनाखाली ते केलेलं चांगलं राहतं. नाहीतर मग योग असा आहे, योगाची या वाटा रेघालेगा सोबटा दुःखाचाची वाटा भागा आला. हो, जोग महाराजांच्या चरित्रात आलंय. ते असेच एका राहुरीला गेले आणि योग्याजवळ अभ्यास करायला लागले. पण ते अभ्यास करत असताना काहीतरी चुकलं आणि एक नाडीचा ठोका कमी पडायला लागला. मग जोग महाराजांच्या लक्षात आलं हा योग आपल्यावर विपरीत प्रभाव करायला लागला. सोडून दिला योगाभ्यास. इथे माऊलीच्या इथे येऊन धरलं. आता माऊली, माझा एक एक नाडीचा ठोका कमी व्हायला लागला, लवकर जायचं दिसतंय. तेव्हा माऊलीने आशीर्वाद दिला, म्हटले नाही जाणार तुम्ही, अजून 20 वर्ष तुम्हाला आयुष्य आहे, तुम्ही फक्त ज्ञानेश्वरीचं चिंतन करा, प्रचार प्रसार करा. तेव्हा योग जो करायचा असतो तो अनुभवी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करायचा असतो. म्हणून कसा करायचा भगवंतांनी ते सांगितलं. अपानामध्ये प्राणाचं हवन करायचं आणि प्राणामध्ये अपानाचं हवन करायचं. आता आपण कशाला म्हणतात आणि प्राण कशाला म्हणतात. हो, आपण बाहेर जो वायू सोडतो तो प्राण आहे आणि आतमध्ये जो वायू घेतो तो अपान आहे. तेव्हा भगवान म्हणतात या ठिकाणी अपाने जुह्वती प्राणम, म्हणजे अपानामध्ये प्राणाचं हवन करायचं. म्हणजे बाहेरचा वायू घ्यायचा आणि आत घ्यायचा. त्या योगाच्या भाषेमध्ये याला पूरक असं म्हणतात. पूरक म्हणजे पूरक काय करायचं, त्याच्यामध्ये असं उजव्या हाताची नाकपुडी दाबतात, तुम्ही दाबू नका बरं का. आणि डाव्या हाताने श्वास घेतात, डाव्या नाकपुडीने श्वास घेतात. डाव्या नाकपुडीने श्वास जेवढा भरता येईल तेवढा छातीत भरायचा, उजवी नाकपुडी बंद ठेवायची. आतमध्ये श्वास घेणं याला म्हणायचं पूरक. याला म्हणायचं अपाने प्राणम जुह्वती. अपान जो आतला आहे त्याच्यामध्ये बाहेरचा प्राणवायू घ्यायचा आणि टाकायचा, पूरक झाला. त्याच्यानंतर मग काय करायचं, पुढे सांगतात प्राणे अपानम तथा परे. नंतर ही नाकपुडी बंद करायची, आत जो घेतलेला प्राण जेवढा वायू आहे तो सगळा बाहेर सोडायचा.
पूर्ण छाती खाली होईपर्यंत, फुफ्फुसं खाली होईपर्यंत, त्याला रेचक म्हणतात। एक आहे पूरक आणि बाहेर सोडतात त्याला रेचक। पूरक हा सुद्धा एक यज्ञ आहे, रेचक हा सुद्धा एक यज्ञ आहे। आणि आतमध्ये आपण श्वास घेतल्यानंतर थोडा वेळ थांबायचं, जेवढा वेळ आपण आत घेतो त्याच्यापेक्षा जास्त पट बाहेर आतमध्ये थांबायचं, स्थिर थांबायचं, त्याला कुंभक असं म्हणतात। आणि मग सोडायचा, म्हणजे पूरक करायचा, श्वास घेतला, थांबला, कुंभक करायचा, नंतर सोडला, त्याला रेचक म्हणा। पूरक, कुंभक, रेचक झाला एक प्राणायाम। आणि हा भगवान परमात्म्याने याला 3 यज्ञ म्हटलेले आहे। जो आत घेतो तो सुद्धा यज्ञ, आत स्थिर करतो तो सुद्धा यज्ञ, आणि बाहेर सोडतो तो सुद्धा यज्ञ। अपाने जुवती प्राणम प्राणे पानम तथा परे, प्राणापान गती रुद्ध्वा, आणि प्राण आणि अपाने यांची दोन्हीची गती थांबवायची, कुंभक करायचा। प्राणायाम परायणाः, असे प्राणायाम परायण आहेत, ते काही यज्ञ करतात, पण हा त्यांचा सगळा यज्ञ मात्र कशा करता? माझ्या प्राप्ती करताय। प्राणायामाने काय होतं? प्राणायामाने मन स्थिर होतं। प्राणाचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे। जेवढे प्राण अस्थिर तेवढं मन अस्थिर, आणि जेवढे प्राण स्थिर तेवढं मन स्थिर। म्हणून आपल्याकडे 2 योग सांगितले, ते एक आहे हठयोग आणि एक आहे राजयोग। हठयोग प्राणाने मन जिंकायचं, आणि राजयोग जो आहे, जो संतांनी सांगितलेला आहे, त्या मनाने प्राण जिंकायचे, म्हणजे मनाने चिंतन करून हे सगळं त्या ठिकाणी जिंकायचं आहे। तेव्हा हठयोग सुद्धा करणारी काही लोक आहेत। 6व्या अध्यायात याचा विशेष विचार येणार आहे। या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये याचा खूप विस्तार केला आहे। हे स्थान जसं ज्ञानाचं स्थान आहे तसं योग्याचं सुद्धा स्थान आहे। ज्ञानेश्वर महाराज ही योग्याची सुद्धा काय आहेत? माऊली आहेत। ज्ञानराज माझी योग्याची माऊली। आमचे गुरुवर्य कुरेकर महाराज सांगत असतात, म्हटले आम्ही एक योगी पाहिला आमच्या काळामध्ये, तो इथे आला आणि माऊलीच्या इथे आल्यावर त्याला समाधी लागली। 2-3 दिवस तो समाधीमध्येच होता म्हटले। आम्ही सगळे दर्शनाला गेलो म्हणे, आणि समाधीतून बाहेर आल्यानंतर त्यांना विचारलं या क्षेत्राबद्दल तुमचा काय अनुभव आहे? तर त्यानं सांगितलं मी योगाचा खूप अभ्यास केला आणि मला समाधी लावायची होती, मी सगळी तीर्थक्षेत्र फिरलो पण मला समाधीच लागत नव्हती, पण मी इथे आल्यानंतर माऊलीच्या दरवाजात बसलो की मला काय लागली? समाधी लागली। त्या अर्थी इथे माऊली साक्षात बसलेले आहेत। ज्ञानराजे माझी योगी, ज्ञानियांचे शिरोमणी, योग्यांचे सुद्धा शिरोमणी आहेत। म्हणून ज्ञानोबारायांनी हे गुप्तधन आहे योगाचं, योगशास्त्राचं, नाथ परंपरेचं, हे सुद्धा कुठे कुठे त्या ठिकाणी खोललेलं आहे। म्हणून प्राणायाम परायणाः, हे प्राणायाम करणारे जे आहेत ते योगी आहेत। आता याच्यावर ज्ञानोबारायांनी जे लिहिलंय त्याचं बघा, चिंतन बघा। ओवी क्रमांक 145। मग अपानाच्या, मांडी घाला पाहिजे, मग अपानाच्या मुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे। मग अपानाग्नीच्या मुखी प्राणद्रव्ये देखी, ज्ञानोबाराय म्हणतात ते काय करतात? अपान हा कोणी एक अग्नी आहे, अपान वायू हा अग्नी आहे, त्या अपान वायूच्या अग्निरूपीमध्ये, अग्नीमध्ये, अपान वायुरूपी अग्नीमध्ये प्राणद्रव्ये देखी, म्हणजे प्राणवायू जो आहे याचं काय केलेलं आहे? हवन केले एकी अभ्यास योगे, अभ्यास योगाच्या द्वारे हे हवन त्यांनी केलं। म्हणजे हे सगळं प्राणायाम वगैरे करत असताना नुसतं एक दिवस करून चालत नाही बरं का, त्याचा काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो, योगाचा अभ्यास करावा लागतो, तरच योग सिद्ध होत असतो। म्हणून अभ्यास करत असताना, अभ्यास कशाला म्हटलेलं आहे? पुन्हा पुन्हा करायचं, हळूहळू करायचं, शनय शनय रूपरमेद असं म्हटलेलं आहे। भगवान परमात्मा म्हणतात एकदम करू नका कोणती गोष्ट, आजच बसायचं म्हटलं की आजच 16 तास बसला, तसं बसू नये। बसलं तर काय होईल? पाठीचा मणका खराब होईल। म्हणून हळूहळू करा, आज अर्धा तास बसा, उद्या 1 तास बसा, नंतर परवा 2 तास बसा, किंवा हळूहळू वाढवा, 10 दिवसांनी वाढवा, 15 दिवसांनी वाढवा,
याला काय म्हणतात? अभ्यास म्हणतात. कोणती गोष्ट करायची असेल, चालायचं असेल, बोलायचं असेल, प्राणायाम करायचा असेल तर त्याचा अभ्यास आहे. आज थोडे प्राणायाम केले, 5 मिनटं केला, उद्या 10 मिनटं केला, मग वाढवला, अभ्यास म्हणतात. तर हे सगळं अभ्यासाने, अभ्यासाच्या योगाच्या द्वारे सगळ्यांना शक्य होऊ शकतं. अभ्यासाचं किती वर्णन केलं ज्ञानोबरायांनी. विषकी आहारी पडे, समुद्री पायवाट जोडे, एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यास केले. हो, समुद्रावर सुद्धा चालता येतं माणसाला अभ्यास केला तर. विष सुद्धा माणसाला पचवता येतं थोडं थोडा अभ्यास केला तर. शरीराला अभ्यास झाला पाहिजे. अभ्यास जर असेल तर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझे ठाई अभ्यासे मिळ, ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून अभ्यासाला काही दुष्कर नाही. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. तसं देवाचं चिंतन करण्याचा सुद्धा अभ्यास आहे. एकदम लगेच जमत नाही. हो, आता मरण जवळ आलं म्हणतो लगेच ध्यान करायचं आहे. कधी देवाचं नाव घेतलं नाही, कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही आणि देवाचं ध्यान होईल का? नाही. ज्याने जन्मभर केलेलं आहे त्याला अभ्यासाच्या योगाने सहज सुलभ होऊन जातं. त्याला करावं लागत नाही, आपोआप त्याचा अभ्यास घडत राहतो. पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला नियम करावा लागतो आणि नंतर तो नियम आपल्याला करत असतो. लक्षात घ्या, आपण पहिल्यांदा नियम सांभाळायचा, नंतर तो नियमच आपल्याला सांभाळतो. म्हणून अभ्यास महत्त्वाचा आहे. या ठिकाणी सांगतात, मग अपानाग्नीची निमुखे प्राणद्रव्ये देखी हवन केले एके अभ्यासयोगी. हा पूरक नावाचा प्राणायाम सांगितला. त्यानंतर एक अपानुप्राणी अर्पिती, एक दोहितेही निरोधिती, ते प्राणायामी मनपिती पंडुकुमारा. आणि दुसरे काय करतात? पहिले जे होते त्यांनी अपानामध्ये प्राण टाकला म्हणजे पूरक केला, पूरक नावाचा प्राणायाम केला. दुसरे काय करतात? एक अपानुप्राणी अर्पती म्हणजे अपान जो आहे तो प्राणात अर्पण करतात, हा रेचक आहे. आणि एक दोहितेही निरुंधिती, ते प्राणायामी मणिपती पंडुकुमारा. आणि काही लोक असतात ते दोन्हीला त्या ठिकाणी निरुद्ध करतात. आणि असे जे आहेत याज्ञिक आहेत ते प्राणायाम पर आहेत. त्यांच्या जीवनामध्ये प्राणायाम हा मुख्य आहे. प्राणायामाच्या द्वारे त्या ठिकाणी दोहितेही निरुदिती म्हणजे कुंभक करतात, पूरक करतात, रेचक करतात, कुंभक करतात. हा त्यांचा काय आहे? प्राणायाम आहे. असा प्राणायाम करणारे ते योगी आहेत, ते सुद्धा मला प्राप्त होतात. त्यांचा सुद्धा हा यज्ञ आहे. आणखीन काय काय यज्ञ आहेत? भगवान परमात्मा आता पुढचा यज्ञ सांगतात, शेवटचाच असेल मला वाटतं हा यज्ञ. हा कितवा आहे? हां, आता 12वा यज्ञ असेल हा मला असं वाटतंय. बघा, अपरे नियताहारा प्राणान प्राणी शुजुहती, सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाहा. भगवान परमात्मा म्हणतात अपरे नियताहारा. आणखीन काही यज्ञ करणारी लोक आहेत, ते कसे असतात? नियताहारा म्हणजे त्यांनी आपला जो आहार आहे तो नियंत्रित केलेला असतो, परिमित केलेला असतो. आहार शब्दाचा अर्थ केवळ आपण जे जेवण करतो त्याला आहार समजू नका. जेवढी काही इंद्रिय आहेत त्या प्रत्येक इंद्रियांचा आहार आहे. डोळ्याचा आहार आहे पाहणं, कानाचा आहार आहे शब्द ऐकणं, जिभेचा आहार आहे आपण जे अन्न खातो तो. प्रत्येक इंद्रियाचा आहार आहे. मग हे काय करतात? अपरे नियताहारा, याने आहाराचं नियमन केलेलं आहे. आहाराचं नियमन करायला सांगितलं आहे बरं का. याचा अर्थ आहाराचं अजिबात सेवन करायचं आहे नाही असं नाही, आणि भरपूर सेवन करायचं आहे असं नाही. जास्त जेवण केलं तर झोप लागते, आणि काहीच नाही जेवण केलं तर ते जेवणाकडे लक्ष लागतं, शरीरच टिकणार नाही. म्हणून सांगितलं युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. हा आहार तरी सेविजे परी युक्तीचे निमापे मविजे. आहाराचं सेवन करायचं आहे पण कसा करायचा? युक्त आहार विहार. युक्त म्हणजे काय? प्रत्येकाचा युक्त ठरलेला आहे बरं का. माझा युक्त वेगळा आहे, तुमचा युक्त वेगळा आहे. म्हणजे असा आहार सेवन करायचा का शरीर तर चाललं पाहिजे, आणि इतकाही सेवन करायचा नाही की जेणेकरून आपल्याला
परमार्थ करण्यामध्ये प्रतिबंध निर्माण होईल. एवढा आहार सेवन करायचा नाही. म्हणून भगवान म्हणतात काही जे योगी आहेत ते काय, अपरे नियताहारा, त्यांनी सगळे इंद्रियांचे आहार नियमित केलेले आहेत. डोळ्याचा आहार नियमित केला आहे, कानाचा आहार नियमित केला आहे, बोलण्याचं वाणीचा आहारसुद्धा नियमित केलेला आहे. काय काय इतकं बोलतात की सगळी शक्ती बोलण्यावाचीच निघून जाते. वाईट ऐकलं, वाईट पाहिलं तरी सुद्धा योग बिघडतो. म्हणून आपल्याकडे एकादशी आहे, आपण नेहमी चिंतन करतो. एकादशी शब्दाचा अर्थ आहे 11 इंद्रियाने देवाकडे लावायचं, 11 इंद्रियांना देवाकडे लावण्याचा जो दिवस त्याला म्हणायचं एकादशी. नुसती एकादशी म्हणजे न खाणं म्हणजे एकादशी नाही. खाल्लं काहीच नाही आणि डोळ्याने वाईट पाहिलं, समजा एकादशी मोडली. डोळ्याने खाल्लं काहीच नाही, दिवसभर बडबड करत राहिला, तोंडाने एकादशी मोडली. खाल्लं काहीच नाही, कानाने नको ते ऐकायला, कानाने एकादशी मोडली. म्हणून ही एकादशी कानाला सुद्धा पाहिजे. त्या दिवशी भगवंताचंच नामस्मरण करायचं, भगवंताचंच ऐकायचं, भगवंतालाच पाहायचं. म्हणून अपरे नियताहारा हे काय करतात, प्राणान प्राणेषु जुह्वति, हे प्राणामध्ये प्राणाचं हवन करतात. सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषाः, हे सगळे जे सांगितले भगवान परमात्मा म्हणतात. आतापर्यंत किती सांगितले योगी यज्ञ करणारे? 12 झाले का? मोजले का नाही तुम्ही? हा 12वा आहे. म्हणजे आहार नियमित करायचा आणि प्राणाचा प्राणामध्ये हवन करायचं. हा कितवा आहे? 12वा आहे ना. हा 12 सांगितले आणि एक सगळ्यात अगोदर सांगितला 13वा, ब्रह्मार्पणम ब्रह्महवी. तर हे 12 सांगितले. हे यज्ञ करणारे सगळे लोक आहेत. कसे आहेत म्हणतात, अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु ज्योती सर्वेप्येते यज्ञविदाः, हे सगळे यज्ञाला जाणणारे आहेत. कोणतंही काम करायचं असेल तर पहिलं त्याला जाणायचं आहे, मग करायचं आहे. जाणलंच नाही आणि जर करायला लागला तर ते सगळं चुकीचं होतं. कोणती गोष्ट करत असताना पहिलं जाणायचं आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. कर्म करायचं आहे ना, भक्ती करायची, नामस्मरण करायचं, चिंतन करायचं, कोणतंही करायचं आहे, यज्ञ करायचं आहे, पहिलं तर यज्ञाला चांगलं समजून घ्या. यज्ञाचं स्वरूप काय, परमात्म्याचं स्वरूप काय, आणि जाणलं की मग ते कर्म सहज होऊन जातं. म्हणून यज्ञविदा सर्वेप्येते यज्ञविदा, आणि यांनी काय केलं, यज्ञ क्षपित कल्मषाः, यज्ञाच्याद्वारे जेवढं काही कल्मश असेल, पाप असेल, दोष असतील, ते सगळे यांनी घालून टाकलेले आहेत. याच्यामध्ये जो यज्ञ सांगितला आहे, एक तर नियंत्रित आहार करायचा आणि प्राणामध्ये प्राणाचा काय करायचा, हवन करायचं. आता हे प्राणात प्राणाचं हवन करायचं म्हणजे काय करायचं, तर आपले प्राण जे आहेत, अगोदरचा जो यज्ञ सांगितला त्याच्यामध्ये पूरक, रेचक, कुंभक सांगितला. तर पूरक, रेचक, कुंभक केल्यानंतर त्याची सवय लागते. त्याचा खूप अभ्यास झाल्यानंतर हे करायची गरज पडत नाही. आपोआप माणसाचे प्राण स्थिर व्हायला लागतात. आपोआप त्याला व्यवहार करत असताना सुद्धा समाधी लागायला लागते, प्राण स्थिर होऊन जातात, मन स्थिर होऊन जातं. याला महाकुंभक असं म्हटलेलं आहे. आणि या महाकुंभकाला तिकडे प्राण हवन करायचं, म्हणजे प्राण आपले स्थिर करायचे, आपोआप स्थिर करायचे अभ्यासाच्याद्वारे. तर हा यज्ञ आहे. असे काही यज्ञ करणारे आहेत. आणि ह्या यज्ञाच्याद्वारे ते क्षपित कल्मषा, म्हणजे जेवढं काही कल्मश आहे, पाप आहे, दोष आहे, हे सगळे त्यांनी घालवलेले आहेत. जीवनामध्ये असलेले सगळे दोष, मल असेल, विक्षेप असेल, आवरण असेल, आणखीन काय फलाची आसक्ती असेल, मनामध्ये असलेल्या वासना असतील, हे सगळे दोष कुठल्याद्वारे जर जात असतील, यज्ञ सांगितले. आपल्याला जो यज्ञ करता येईल तो मनुष्याने यज्ञ करावा. द्रव्ययज्ञ करता येत असेल द्रव्ययज्ञ करा. त्या ठिकाणी द्रव्ययज्ञ नसेल जमेत, दान धर्म करणं नसेल जमेत, तप यज्ञ सांगितला. आपल्याला जे काही तप करता येतील ते करावं. फक्त ते तप परमात्मा प्राप्ती करता पाहिजे. दान केलं तरीसुद्धा कशा, त्याचा हेतू काय पाहिजे, देवाची प्राप्ती पाहिजे. स्वतःची कीर्ती वाढवण्याकरता दान केलं तर तो यज्ञ होणार नाही. मी फार मोठा दानी आहे, लोकांना कळावं म्हणून दान केलं तर तो यज्ञ होणार नाही. मला भगवंताची प्राप्ती याच्यातून झाली पाहिजे, परमात्मा माझ्यावर प्रसन्न झाला पाहिजे, याच्याकरता तो यज्ञ असला पाहिजे. हा परमात्माचा आहे सगळा असं समजून
जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असं समजून जर ते द्रव्य दिलेलं असेल तर तो यज्ञ होतो. त्याच्यानंतर पुढे योग यज्ञ सांगितला, ज्याला शक्य असेल त्याने तोही करा. योग यज्ञ नाही जमला, स्वाध्याय यज्ञ हा तर आपण करू शकतो. आपल्याला जे काही साधू संतांनी हे सगळे ग्रंथ दिलेले आहेत त्या ग्रंथाचा आपण स्वाध्याय आपल्या जीवनात केला पाहिजे. नसेल तो स्वाध्याय जमत तरी नामस्मरण तरी सतत चिंतन केलं पाहिजे. हा यज्ञ सांगितला. ज्ञान यज्ञ सांगितला, श्रवण आपण केलं पाहिजे. आपल्याला जे येतं ते दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. श्रवण मनन निधिध्यासन हे करणं हा ज्ञान यज्ञ सांगितला. ज्ञानोबारायांनी या ठिकाणी वाग्यज्ञ सांगितला. असे सगळे यज्ञ जर आपण आपल्या जीवनामध्ये केले तर निश्चितच आपल्याला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. असे यज्ञ अनेक सांगितले. आता ज्ञानोबारायांनी या यज्ञाचं, शेवटच्या यज्ञाचं जे वर्णन केलं आहे त्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. ज्ञानोबारांनी फार विस्ताराने चिंतन केलं आहे. पोव्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. एक वज्र योग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती. आणि तिथून ते पुढे कसे जातात हे ज्ञानोबारांनी चिंतन केले. त्याचं चिंतन आपण करू उद्याच्या प्रवचनात. उद्यासुद्धा 3 वाजता असते का प्रवचन? प्रवचन आहे ना? पण पुढे गेले बाबा, आहे का प्रवचन? किती वाजता? उद्या 3 वाजता प्रवचन. नागपंचमी असल्यामुळे आहे, तेव्हा सोमवार पण आहे, तेव्हा 3 ते 4 ना, 3 ते 4 प्रवचन होईल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञान